आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। आताच हाती आलेल्या बातमीनुसार खासदार सरपोतदार यांचा पुत्र सुजित भर लग्नातून पळून गेलेला आहे। आता काय होणार सरपोतदार यांनी घेतलेल्या पुरोगामी निर्णयाचं? काय होणार पीडित स्वानंदीच्या भविष्याचं? आताच पाहू आपण, चला या। स्वानंदी प्लीज स्वतःला सांभाळ, परिस्थितीशी अशी पाठ नको फिरवू, सामना कर परिस्थितीचा। दमले मॅडम, मी परिस्थितीचा सामना करून करून ना दमले। जेव्हापासनं परिस्थितीने माझ्याकडे पाठ फिरवली ना, तेव्हापासनं सामनाच तर करत आली आहे मी। रोज एक नवीन सामना। या लग्नाची निवड मी नव्हती केली, परिस्थितीने माझ्या समोर आणून ठेवलं होतं। मी नव्हते लग्नाला तयार, पण मनी सरांच्या तोंडून नियती बोलली आणि मी लग्नाला तयार झाले। बरं, हे सगळं करत असताना परिस्थितीचा सामना न करता मी तिच्याशी हात मिळवणी केली, पण नाही, नियतीला माझ्या आयुष्यात फरफटच बघायची आहे। काय चूक होती माझी? बरं, माझं जाऊ द्या, माझ्या पोटातल्या बाळाची काय चूक आहे? लग्नाच्या भर मांडवात आमचा अपमान केला। आम्ही कोणाचं काय केलं काय माहिती, सगळे बोल आम्हालाच। बरं, मी नियती समोर हात टेकून या लग्नाला तयार झाले होते ना, पण माझ्या आयुष्याचे भोग संपत नाहीये। माझ्यावर अत्याचार करणारा गुन्हेगार कुठेतरी उजळ मात्याने बाहेर फिरतोय। सगळा त्रास मलाच, सगळी बोलणी मलाच। माझ्या जगण्याला नाही अर्थ राहिलाय आता। मी गेले होते का यांच्याकडं? मी गेले होते का सिंपती मागायला? माझ्यावर दया दाखवा, माझं लग्न लावून द्या, माझ्या बाळाला बाप द्या, गेले होते का? मग मी ज्या परिस्थितीत होते त्या परिस्थितीत जगू द्यायचं होतं ना मला, पण नाही। लोकांना स्वतःच्या मुलीच्या आयुष्यापेक्षा एका अविवाहित प्रेग्नेंट मुलीच्या आयुष्यात जरा जास्तच इंटरेस्ट असतो।